नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनलवर। तर काल एका माझ्या व्ह्यूअर्सने मला पोडी मसाल्याची रेसिपी मागितली होती। त्यांच्यासाठी खास आज पोडी मसाला। पोडी मसाला हा दक्षिण भारतातील एक लोकप्रिय मसाला आहे। याला अनेक ठिकाणी गनपावडर असेही म्हणतात। तो खायला खूप चविष्ट आणि थोडासा तिखट असतो। यासाठी मी येथे घेतलेले आहे एक छोटी वाटी तूर डाळ, एक वाटी हरभरा डाळ, एक वाटी उडीद डाळ, कढीपत्त्याच्या 5-6 काड्या, 15 ते 20 लाल मिरची। मिरची येथे आपल्याला सुकलेली वापरायची आहे। 2 चमचे हिंग, 2 चमचे धने, थोडंसं खोबरं आणि चवीनुसार मीठ। डाळी आपल्याला समप्रमाणात वापरायच्या आहेत। आता एक एक करून येथे सर्व डाळी मंद आचेवर छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत। यामध्ये आपण लाल मिरची, कढीपत्ता, धने आणि खोबरं पण भाजून घेणार आहोत। हा मसाला खास आहे कारण यामध्ये डाळी, मिरची, कढीपत्ता आणि मसाल्याचं परफेक्ट कॉम्बिनेशन असतं। यामुळे चव तर वाढतेच, पण शरीरालाही फायदे मिळतात। हा मसाला पूर्णपणे कोरडा असतो आणि खूप दिवस टिकतो। तो खाण्याचे अनेक फायदे आहेत। तुम्ही तो इडली, डोसा, उत्तप्पा यासोबतही खाऊ शकता किंवा थोडंसं तूप, तेल घालून डीप म्हणून पण वापरू शकता। इतकंच नाही तर भातामध्ये मिसळून पोडी राईससुद्धा बनवू शकता। हा मसाला व्यस्त लोकांसाठी खूप उपयोगी आहे कारण कोरडा असल्यामुळे तो खूप दिवस टिकतो। यामध्ये डाळी असल्यामुळे शरीराला प्रोटीनही मिळतं। आता डाळ आपली थोडीशी भाजत आलेली आहे। यामध्ये आपण हिंग घालून घेणार आहोत कारण हिंगाला आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे, त्यामुळे हिंग शेवटी घालून घ्यायचं आहे। हे पहा, डाळी खूप छान लालसर भाजलेल्या आहेत। आता मिक्सरमध्ये याची चांगली बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 ते 3 चमचे लाल मिरची पावडर घालायची आहे। येथे मी गावरान मिरची वापरलेली आहे। तुम्ही येथे काश्मीरी लाल मिरची किंवा बेडगी मिरचीही वापरू शकता, त्यामुळे तुमचा मसाल्याचा कलर आणखीन छान येईल। आपला मसाला येथे तयार झालेला आहे। हा बघा, किती छान रंग याला आलेला आहे। जर तुम्हाला हा पोडी मसाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की मसाला कसा झालेला आहे। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार।